निकिताज फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण खराब झालेल्या दुधापासून पेढे बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय मऊ लुसलुशीत असे पेढे तयार झालेले आहेत. हे माझ्याकडे अर्धा लिटर खराब झालेलं दूध होतं आणि मी त्यापासून असे मऊसूत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे पेढे बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती सुंदर आहे आणि खूप मऊ आणि लुसलुशीत असे पेढे तयार झालेले आहेत. हे खराब झालेलं दूध फेकून न देता तुम्ही याची सुंदर अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता. तर सुरुवातीला कढईमध्ये खराब झालेलं दूध ओतलेलं आहे आणि नंतर हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये जास्त पाणी राहिलेलं असेल तर ते एक्स्ट्राचं पाणी तुम्ही काढू शकता किंवा मग गाळून घेऊ शकता. पण हे माझ्याकडचं जे दूध आहे ते फक्त फाटलेलं होतं. याचा आंबट किंवा कडवट असा वास येत नव्हता, त्यामुळे मी हे असंच ठेवलेलं आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी जे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं कॉर्नफ्लॉवर तेच याच्यामध्ये घातलेलं आहे. नंतर हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सतत हलवत राहिल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते कढईला अजिबात चिटकत नाही, त्यामुळे असं सतत हलवत राहायचे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी रेडी होते. त्यामुळे तुम्ही दूध जर खराब झालं असेल तर टेन्शन न घेता गोड आणि सुंदर अशी ही रेसिपी नक्कीच बनवून बघू शकता. नंतर याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळे काय होईल की याची चव छान लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे वासही अगदी सुरेख येतो. अगदी मिठाईसारखे आपले पेढे लागतील, म्हणून याच्यामध्ये वेलची पावडर नक्कीच घालायची आहे. नंतर हे पुन्हा वेलची पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित आणि याचं टेक्स्चर बघू शकता. नंतर थोडासा पेढ्यांसारखा कलर येण्यासाठी पिवळसर म्हणून मी याच्यामध्ये हळदी पावडर घातलेली आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, हरकत नाही, नाही घातली तरीसुद्धा चालेल. हळदी पावडर थोडीशी मिक्स करून घेतली की नंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर घट्ट व्हायला लागलेलं आहे. अगदी असं हे घट्ट होऊ द्यायचं नाही, सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता कढई साईडने पूर्णपणे क्लीन आहे. मी अजिबातसुद्धा हे कढईला जास्त चिटकून दिलेलं नाही. नंतर याच्यामध्ये मऊसूत टेक्स्चर येण्यासाठी 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे. हे पोहे खाण्याचे चमचे आहेत, त्यामुळे एवढं तूप याच्यासाठी पुरेसं होतं. म्हणजे आपल्याला पेढे वळताना आणि खातानासुद्धा अगदी मऊ आणि छान लुसलुशीत असे लागतात. जसे आपण स्वीट होममध्ये पेढे घेतो अगदी तसेच पेढे हे तयार होतात. म्हणून याच्यामध्ये तूप नक्कीच घालायचं आहे. नंतर तूप याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता, हे घट्ट झालेलं आहे पूर्ण. हे बघा असं हे मिश्रण आहे. सकाळी मी दूध तापवायला घेतलं त्यावेळेस दूध खराब झालेलं होतं, म्हणून म्हटलं की मग याचं काहीतरी गोड पदार्थ बनवूया जो सगळ्यांना आवडेल आणि दूध खराब झाल्याचा जे दुःख आहे ते सुद्धा वाटणार नाही. हे मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ही कढई आपल्याला अशीच साईडला ठेवून द्यायची आणि दुसरी कढई घ्यायची. त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालायचं आहे. हे तूप हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये लगेच 3 चमचे मैदा घालायचा आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने 3 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आणि हे पीठ सतत हलवत राहायचं. आपल्याला या पिठाचा म्हणजे मैद्याचा कच्चेपणा पूर्णपणे दूर करायचा आहे, परंतु या मैद्याचा कलर चेंज करायचा नाही. त्यामुळे हे मंद आचेवर भाजून घ्यायचं. नंतर 1 वाटी साखर, म्हणजे 1 वाटीला मी थोडीशी कमी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी अशी एक तार चालली पाहिजे असा पाक बनवून घ्यायचा.
नंतर आपण जो भाजलेला मैदा होता तो या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे मिश्रण असं झालेलं आहे काहीसं. तर हे मिश्रण आपल्याला आता पुन्हा आपण जे पेढ्याचं मिश्रण बनवलं होतं किंवा दूध जे फाटलेलं होतं त्या दुधामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे अतिशय छान असं पेढ्यांना टेक्स्चर येतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आणि नंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये 2 चमचे तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण प्लेटला चिटकलं जाणार नाही. आणि नंतर आपण बनवलेलं कढईमधलं जे मिश्रण आहे ते ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होऊ दिलं, कारण हाताला चटके बसू शकतात, म्हणून थंड झाल्यानंतर याचे पेढे वळायला घेतले. तर अशा प्रकारे मऊसूत असे पेढे हे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे, कलरसुद्धा खूप छान आहे आणि याची टेस्ट काय कमाल झाली आहे तुम्हाला सांगू. खूप छान असे पेढे आपले तयार झालेले आहेत. याला कोणीसुद्धा म्हणणार नाही की हे फाटलेल्या दुधाचे पेढे आहेत. माझ्या मुलीला त्या शेपपेक्षा या शेपचे पेढे जास्त आवडले, म्हणून पुन्हा मी या शेपचे पेढे बनवले. करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा. धन्यवाद.